दंडवत हो। आजच्या या सत्रामध्ये आपण स्मृतीस्थळातील 210 पासूनच्या स्मृती श्रवण चिंतन करणार आहोत। त्रियंच अवतार कथन। एकू दिसू भटोवासी केशवबासा पंडित बासा प्रति म्हणितले। देवगिरीसी सामान्य स्त्रियेचा घरी रावा असे। तो ईश्वर अवतारुगा। एकदा चर्चा सुरू असताना, धर्मवार्ता सुरू असताना आचार्य भटोबासांनी पंडित बास केशवबास यांच्या प्रती एक महत्वपूर्ण माहिती दिली। आचार्य म्हणतात की देवगिरीसी सामान्य स्त्रियेच्या घरी, देवगिरी या भागामध्ये एका सामान्य स्त्रीच्या घरी एक रावा आहे, म्हणजे एक पोपट आहे, त्यांच्याकडे तो पाळलेला आहे। तो ईश्वर अवतारुगा, आणि ते पोपटामध्ये काय आहे? ईश्वराचा अवतार आहे। म्हणजे परमेश्वर जे आहेत ते कच्छ होती, मच्छ होती, हे जे काही सांगितलेलं आहे, म्हणजे ज्या ज्या जीवांची कणव आहे त्या त्या जीवांपर्यंत त्यांना जर का दातृत्व करायचं असेल तर परमेश्वर अवतार त्यांच्यापर्यंत पोहोचतात। परंतु सर्वच अवतार पोहोचू शकत नाहीत, कारण की अनेक जीव आहेत ज्यांनी कणव जोडलेली आहे। मग असे जे कोणी जीव आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना कणवेचं जे काही दातृत्व करायचं आहे, मग ते जीव कुठे कुठे असतील? कोणी पाण्यामध्ये असेल, कोणी पक्षी असतील, आकाशामध्ये उडणारे काही जीव असतील, म्हणजे ते कच्छ मच्छ पशु पक्षी अशा या योन्यांमध्ये ते जीव असतात। आणि परमेश्वर अवतार घेत असताना मग त्या त्या हेतूने ते अवतार घेतात की जेणेकरून कृष्ण महाराजांनी अवतार घेतलेला आहे तर द्वापारातल्या त्या त्या जीवांसाठी म्हणून, त्या विशिष्ट जीवांसाठी म्हणून तो अवतार झालेला आहे। किंवा श्री प्रभूंचा अवतार झालेला आहे। रिद्धपूर प्रांती जे काही जीव आहेत, जे मायेने त्या ठिकाणी त्या कणवावशे त्या जीवांचं संपादकत्व केलेलं आहे, मग कोणी पण असो, मग ती कृमी ते ब्रह्मा की जे ती आळी जी आहे तिचं सुद्धा संपादकत्व त्या ठिकाणी केल्या गेलेलं आहे। त्यानंतर इतरही जे जीव आहेत, पशु असतील, आमच्या स्वामींनी कुठेतरी वाघाकडे बघितलेलं आहे, त्याला अवलोकन केलेलं आहे। कुठेतरी घोड्यावर आमचे स्वामी बसलेले आहेत। उपलक्षणे ज्या ज्या ठिकाणी ते जीव असतील कणवेचे, त्या त्या ठिकाणी परमेश्वर अवतार काय करतात? उपस्थित होतात। परंतु त्यामध्ये ही जे जलचर आहेत, पक्षी आहेत वगैरे, यांनाही स्वामींनी वेळ प्रसंगी त्यांच्या संपर्कात स्वामी गेलेलेच आहेत। भारद्वाज पक्षी स्वामींच्या संपर्कात येतो काय? बेडूक येतो काय? परंतु प्रत्येक जीवाच्या पर्यंत पोहोचणं हे क्रमप्राप्त असल्यामुळे परमेश्वराचे अनंत अवतार होत असतात। आपल्याला फक्त मनुष्य देहातलेच अवतार माहिती आहेत, परंतु वचनामध्ये स्वामींनी त्या अवतार घेण्याच्या ज्या काही प्रकार आहेत, पद्धती असतील, आणि कुठे कुठे अवतार घेतात ते स्पष्टपणे वचनामध्ये सांगितलेलं आहे। आणि त्या अनुसार मग परमेश्वर काय करतात? पक्ष्यांमध्ये सुद्धा अवतार घेतात, पशुमध्ये सुद्धा अवतार घेतात। फक्त अवतार घेतानाची एक पद्धत अशी आहे की उच्च जे आहेत, म्हणजे पक्ष्यांमध्ये कावळ्यामध्ये अवतार होणार नाही, पोपट आहे, मोर आहे, याच्यामध्ये अवतार होईल। किंवा पशूंमध्ये सुद्धा जे वाघ वगैरे आहेत यांच्यामध्ये अवतार घेतला जाईल, जसं व्याघ्रवेशाचं आपल्याला माहितीच आहे। हंस पक्ष्यांमध्ये घेताना हंस अवतार, म्हणजे हंसामध्ये अवतार घेऊ शकतात वगैरे, म्हणजे ही काही प्रमाण आपल्याकडे आलेली आहेत।
अशा पद्धतीने मनुष्यामध्ये सुद्धा अवतार घेताना परमेश्वर उच्च कुळामध्येच अवतार घेणार आहेत. त्याच्यामध्ये पण स्त्रीमध्ये अवतार होणार नाही, पुरुष कर्मफळातच अवतार होणार. अशा प्रकारे हे अवताराचे काही नियमावली आहेत. ते का कसे हा एक भाग, हा एक विषय तो जो आहे तो वेगळा आहे. परंतु तुर्तास आपण एवढं समजून घेऊया की परमेश्वर असे कच्छ, मच्छ, पशु, पक्षी इत्यादी ठिकाणी परमेश्वराचा अवतार जो आहे तो अवतार होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी देवगिरीला जो काही अवतार परमेश्वराने घेतलेला आहे त्याबद्दल आमचे आचार्य भटोबास ही माहिती देतात की तो जो रावा आहे तो कोण आहे? ईश्वर अवतार आहेत ते. तव केशोबासी पंडितबासी म्हणितले. आता हे अवतार आहे म्हटल्यानंतर असं तुम्हाला कोणाला कळलं की हे उपदेशी आहेत बरं का. ते ग्रस्त जे आहेत ते कोण आहेत तुम्हाला माहिती नाहीये. जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत आपण बोलणार नाही. पण उपदेशी म्हटल्यानंतर लगेच आपण बोलायला जाणार, दंडवत करायला जाणार. किंवा इथे जवळच आमके आमके साधू आलेले आहेत हे तुम्हाला कळलं, अधिकरण आले, लगेच आपण भेटायला जाणार आहोत. हे तर ईश्वर अवतार आहेत. आणि ही माहिती सुद्धा मिळाली, भटोबासांनी स्वतः सांगितली, तर सहजच आपल्याला काय वाटेल की लगेच त्यांना भेटायला जावं असं निश्चितच आपल्याला वाटणार आहे. पंडितबास आणि केशोबास ह्यांच्याही मनामध्ये तोच विचार आला आणि तो विचार त्यांनी बोलून दाखवला. भटो पाहो जाओ. लगेच त्यांना भेटायला जायचं का मग आपण? जर का ते ईश्वर अवतार आहेत तर भेटायला जावं का आपण? यावर भटोबासांनी हो म्हटलं पाहिजे होतं. परंतु भटोबासांनी जे उत्तर दिलेलं आहे ते तात्विक स्वरूपाचं उत्तर आहे, ईश्वर आज्ञेचं ते उत्तर आहे. आणि हे उत्तर समस्त उपदेशी लोकांनी ऐकणं खूप गरजेचं आहे. की भटोबास म्हणतात की नको जाऊ, काही जाण्याची आवश्यकता नाही. श्री प्रभूची सेवा आमचा गोसावी विहिली म्हणून आम्ही केली. आम्ही श्री प्रभूंची सेवा का केली? कारण की आमच्या स्वामींनी ती सेवा आम्हाला विहित केलेली आहे. सांगितलेलं आहे की रिद्धपुरी परमेश्वर अवतार आहेत ही माहिती श्री प्रभूंच्या संबंधित आमच्या स्वामींनी तर दिलीच, पण सोबतच त्या ठिकाणी त्यांच्या सेवेअर्थी सुद्धा आम्हाला अनुज्ञा केलेली आहे. आणि म्हणून श्री प्रभूंची सेवा आम्ही केलेली आहे. स्वामींनी जे जे विहित केलं, सांगितलं तेच आम्ही करायचं आहे, तेच आम्ही केलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जर का अविहित असेल तर आपण ते करू नये. लक्षात घ्या. समजलं का तुम्हाला हा विषय? की विहित आणि अविहित हे दोन भाग आम्हाला कळाले पाहिजेत. तुम्ही जेही कार्य करता ईश्वराचं म्हणून ते ईश्वराने विहित केलेलं आहे का हे पहिले लक्षात घ्या. ते देवाने विहित केलेलं नसेल तर ते काही करण्याची आवश्यकता नाही. मग ते कोणी का सांगेना. आणि जर का ते अविहित असेल तर ते अजिबातच करायचं नाही, कारण की ते परमेश्वराने विहित केलेलं नाही. ही एक गोष्ट जी आहे ती आपल्या लक्षात येणं तेवढंच गरजेचं आहे. दरवाजा लावून आणि कडी लावतो. तर या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी ह्या कळणं तेवढंच आवश्यक आहे, विहित आणि अविहित. मग अविहित जे आहे ते काय काय आहे? आपण जे करतो आहोत क्रिया त्या वचनाशी जोडलेल्या आहेत का? जसं अनेकांच्या घरी आम्हाला ते कलश दिसतात. हे कलश ईश्वर विहित आहेत का? कुठल्या लेवेमध्ये सांगितलंय काय वगैरे? कलश मांडीजे, घट मांडीजे. घट मांडतो का आपण? मग म्हणजे आपल्याला ते कळायला पाहिजे की हे ईश्वर विहितच नाही. आमच्या स्वामींनी घटभंग केलेला आहे. कुठे? रिद्धपूरला, उंच मठाच्या पायरीच्या इथे. तिथे जे काही मांडलेला आहे घट, तो घटभंग केलेला आहे. म्हणजे त्याचा आम्हाला कुठलाच विधी नाही. वरून जर का आम्ही त्या कलशाला गंधबिंद लावत असू तर काय होईल? पाला पाणी आत तवा अभिमानात. म्हणजे कुठे चाललोय आपण? विकल्पाकडे चाललो की नाही? हळूहळू
ते ठेवलं म्हणजे ते नारळाला गंध लावा, तांब्याला गंध लावा, चाललं ते तिकडे विकल्पाकडे. म्हणजे कुठलीही गोष्ट करताना सगळ्यात पहिले हे जाणून घ्या, ईश्वराने सांगितलेलं आहे का. नसेल सांगितलं तर तो विधी करण्याची काही गरज नाही. तो नाही केला त्याच्याने कुठला दोष सुद्धा लागत नाही. असं तुम्हाला कोणी येऊन काही सांगत राहता आणि तुम्ही त्या त्या गोष्टी करत राहता. इथे प्रत्यक्ष ईश्वर अवतार आहेत बाजूच्या गावामध्ये, परंतु म्हणजे दौलताबाद तिकडे देवगिरीला, परंतु त्या ठिकाणी आचार्य भट्टोबासांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे, जायचं नाही. कारण की ते अवतार विहित नाहीयेत. आम्हाला स्वामींनी आधी सांगितलं पाहिजे होतं की देवगिरीला अवतार होणार आहे. एक यादी देऊन ठेवली असती देवाने की इथे इथे अवतार होणार आहे, तिथे तिथे जाऊन तुम्ही त्यांची सेवा करा, असं विहित केलेलं असतं तर निश्चितच आपण तिथे गेलो असतो आणि ते सेवादास्य त्यांचं केलं असतं. परंतु अवतार जरी असले तरी ते विहित नाही आहेत, त्याच्यामुळे ते करता कामा नाही. किंवा त्यातल्या त्यात अजून एक सांगेन की एखादी गोष्ट त्या एका भक्तापुरती देवाने मर्यादित विहित केलेली आहे. जसं शांताबाईसांना बोरी बाबळी शिंपविणे हा विधी सांगितला, तो विधी आपल्याला लागू होईल का? नाही, तो आपल्याला विहित केलेला नाही, तो त्यांच्यापुरता मर्यादित आहे. परंतु देवाचं नाम स्मरण सांगितलं महादाईसांना, मग ते त्यांच्यापुरतं मर्यादित का आता? नाही, ते सांगताना व्यापकपणे सांगितलेलं आहे. म्हणजे आम्हाला हा सुद्धा ताळमेळ लक्षात घेता आला पाहिजे. कुठला विधी वैयक्तिक एखाद्या व्यक्तीसाठीच विलेला आहे तर मार्कंडांना म्हटलं की भिक्षा मागून आणा 18 घास हे सुवा वगैरे, हे आम्हाला नाही, फक्त मार्कंडापुरतं मर्यादित आहे. असे अनेक विधी आहेत. जसं डोमेग्रामला आमच्या स्वामी भट्टनाथोबासांना सांगितलं या नदीत उडी मारा आणि पलीकडच्या काठाला जा, तो विधी आपल्याला आहे का विहित? आपण पण गेले की तसंच करायचं का? नाही, तो त्यांच्या पुरता वैयक्तिक मर्यादित आहे. काही गोष्टी वैयक्तिक एखाद्या पुरते मर्यादित असू शकतात, असतात. आणि काही विधी जे असतात ते एकाला जरी सांगितलं तरी ते अनेकांसाठी. भट्टोबासांना स्वामी सांगतात, महादाईसांना सांगतात, ज्ञानीयाला आग्रह नाही. आग्रह जर असेल तर परमेश्वर ज्ञानीयालाही प्रेम देतात, देऊ शकतात. हे फक्त त्यांच्या पुरतं मर्यादित नाही, समस्त आपल्या सर्वांसाठी ते वचन लागू होतं की आपणही देवाकडे आग्रह तळमळ केली तर मग आपल्यालाही त्या पदापर्यंत आपण पोहोचू शकू, जर का तशी तळमळ असेल तर. आणि म्हणून इथे आचार्य भट्टोबासांनी पंडितबास आणि केशवबास यांना सांगितलं की श्री प्रभूची सेवा आमुचा गोसावी विहिली. आमच्या स्वामींनी ते आम्हाला विहित केली म्हणून आम्ही केली, म्हणून ती सेवा आम्ही केलेली आहे, अन्यथा ती सेवा सुद्धा आम्ही केली नसती. असा हा न बोललेलं वाक्य आहे. तो ईश्वर अवतारू होय परी विहित नव्हे. ते ईश्वर अवतार आहेत परंतु आम्हाला ते विहित केलेले नाहीत. विहित केलेले नाहीत म्हणजे आम्हाला ती आज्ञा दिलेली नाही. जर का आमच्या लागी ते असतं, आमच्या उपयोगी ते असतं तर निश्चितपणे देवाने आम्हाला आज्ञा केली असती की असं असं विधी करा म्हणून. परंतु आम्हाला जे काही नियम दिलेले आहेत तेच आता आम्हाला पाळायचे आहेत. आता आपल्या महानुभाव पंथात पण काय झालं की नवीन नवीन काय काय गोष्टी येतात. कोणीतरी म्हटलं की दुपारी 2 नंतर नामस्मरण करू नये का? देव झोपलेले असतात. आता हे नवीनच आलं काहीतरी. म्हणजे काय काय नवीन नवीन विधी येतात आणि तेच सगळे आपण पाळत राहतो. आपणही पडताळत नाही की हा खरंच देवाने सांगितलं की 2 वाजता नंतर, असं कुठलं वचन आहे का? लिळत सांगितलंय. म्हणजे ते विधी आपण त्याला वेळ देत राहतो, आयुष्य देतो त्या विधीला. आणि इथे आमच्या देवाने आमच्यासाठी सांगितलेले जे काही विधी नियम आहेत, वचन आहेत, ते आम्ही पाळत नाही. ते आम्हाला माहितीच नाही काय. त्याचा अभ्यासही आपण करत नाही, त्याचं अवलोकन करत नाही, वाचन करत नाही, श्रवण करत नाही. केलं तर ते पाळलं सुद्धा जात नाही. खूप लोक मला बोलतात आम्ही तुमचं निरूपण रोज ऐकतो, परंतु त्यांच्या हालचालीवरून मला ते लक्षात येतं की हे फक्त लावून देतात, सुरू करून देतात रेकॉर्डिंग, बाकी ऐकत नाहीत. कारण की त्या निरूपणामध्ये खूपशा गोष्टी, इतक्या बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत पण ते पाळण्यात येत नाही. आपण त्यातलं आचरण ऐकत नाही.
तुम्ही माझा आवाज ऐकू नका, माझं निरूपण ऐकू नका, पण त्यातले जे बारीक सारीक जे काही नियम आमच्या देवाने सांगितलेले आहेत ते नियम त्यातले ऐका आणि ते पाळा. ते जर का आपण पाळले नाही तर ते निरूपण ऐकून उपयोग काय? नुसतं निरूपण ऐकायला येण्यात काही अर्थ नाही. ते निरूपण ऐकलेलं जे आहे त्यामध्ये जी काही वचनं आली आहेत, काही विधी नियम आमच्या देवाने सांगितलेले आहेत, ते सर्वच्या सर्व आमच्यासाठी पालन करण्या योग्यच ते सर्व गोष्टी आहेत. म्हणूनच ते देवाने सांगितलेले आहेत. सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, परंतु ते पाठांतर करून त्या विधी नियमांचं पालन करणं हे महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी विहित जे काय आहे ते तुम्हाला वचनाशिवाय कळणार नाही, लीळाचरित्र वाचल्याशिवाय कळणार नाही. बाकीच्या पारायण वाचण्यात आयुष्य घालाल तर काहीच हातीपदरी लागणार नाही, महानुभाव पंथच समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला सूत्रपाठ वाचणं हे आवश्यकच आहे, म्हणजे त्याला दुसरा पर्याय नाही आहे. सूत्रपाठाच्या वेगळं काही वाचू का आम्ही? चालेल का? सूत्रपाठाला दुसरा पर्याय नाही, लीळाचरित्राला दुसरा पर्याय नाहीये. महानुभाव तत्वज्ञान जे काही आहे ते वाचण्याशिवाय आपल्याला वेगळा कुठलाही पर्याय नाही. ते वाचलं तर तुम्ही पुढच्या टप्प्यामध्ये प्रवेश कराल, उपदेशाचे वासनिक व्हाल. म्हणून विहित अविहित या दोन गोष्टी याकडे आम्ही कुठलंही कार्यविधी करताना ते विहित आहे का अविहित आहे हे आधी विचारून घ्या कोणाला तरी. हे आधी वाचून घ्या, कुठे सांगितलंय का, त्याचा पुरावा वगैरे ते प्राप्त करा. आणि पुरावा भेटला वचनोक्त लीळोक्त तरच ते पालन करा, अन्यथा तो विधी तसाच राहू द्या. जेव्हा केव्हा त्याचा पाठपुरावा होईल तेव्हा तुम्ही ते पालन करा नंतर. परंतु हा एक जो भाग आहे तो पाहणं अत्यंत आवश्यक आहे, हे या स्मृतीतनं आम्हाला लक्षात येतं. भटोबासी ऐसे भटोबासी निरूपण करून निराकरिले, असं भटोबासांनी त्या वेळेला काय केलेलं आहे? निरूपण केलेलं आहे. आता यातला एक भाग तुम्ही पूर्णपणे लक्षात आला तुमच्या, परंतु भट्टोबासांनी सांगितलेला भाग तुमच्या लक्षात आलेला आहे. परंतु यातला अजून एक भाग आहे, तुम्ही तो वाचला सुद्धा आहे, तुम्ही ऐकला सुद्धा आहे, परंतु आपण तिकडे लक्ष दिलं नाही. भट्टोबासांसारखे जे गुरुजन वर्ग आहेत आपले, ते तर आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत, पण कधी करणार? जेव्हा केशवबास आणि पंडित बास यांनी काय केलेलं आहे? भट्टोबासांना विचारलेलं आहे आज्ञा. ते लगेच गेले नाही तिकडच्या तिकडे, त्यांनी आज्ञा विचारली की जाऊ का, जावं का त्यांना भेटायला, म्हणजे आज्ञा, गुरु आज्ञा जी आहे. आता आम्हाला सुद्धा कुठलंही कार्य करताना एक ईश्वर आज्ञा जी आहे त्याला महत्व दिलं पाहिजे. भट्टोबा जे म्हणतात, जे सांगतात ते स्वतःच बोलत नाही, ते ईश्वराचंच बोलतात. अधिकरण जे आहेत ते स्वतःच बोलत नाही, ते ईश्वराचंच बोलतात. म्हणजे ईश्वर आज्ञा ही मुख्यत्वे आहे. मग आम्हाला ती ईश्वर आज्ञा आहे की नाही आहे हे आमच्या लक्षात येणं तेवढंच आवश्यक आहे. जरी तुम्हाला विधी सांगितला पण तो ईश्वर विहित आहे का? विधी जर आहे परंतु ईश्वर विहित आहे का हे परत लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जसं अन्नदान सांगितलेलं आहे आणि एखाद्याचा परिच्छेद आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही आमका खात नाही आणि तुम्ही तेच त्यांना वाढायला लागले तर तुम्ही अन्नदानच करताय, चांगलंच कार्य करताय, तुम्ही का वाईट थोडी कार्य करताय, विधीच करत आहात. परंतु आता तो विधी तुम्ही करू नये, कारण की त्या व्यक्तीचा त्या पदार्थाविषयीचा तो परिच्छेद आहे, त्याच्यामुळे तो आता विधी असून सुद्धा जर का तुम्ही तो विधी केला जबरदस्ती, तो अविधीमध्ये गणल्या जाईल, दोष लागेल त्याच्यामुळे, कारण की त्या व्यक्तीचं जे काही आचरण आहे ते आचरण भंग होऊन जाईल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या दोन गोष्टी लक्षात घेत असताना जे गुरु आज्ञा आहे किंवा ईश्वर आज्ञा आहे हे सुद्धा लक्षात घेणं हे तेवढंच जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्या महादाईचा होत्या, कुठूनही काही पुराण ऐकून जरी आले तरी आमच्या स्वामींकडे त्याची पडताळणी करायच्या. किंवा भटोबास आणि नाथोबासांना जे शिक्षा पण झालं, श्राद्ध गृही भोजन करून आले, तिथे सुद्धा दोष का लागला? कारण की आज्ञा विचारलीच नाही. आज्ञा विचारली पाहिजे होती स्वामींना की आम्ही जाऊ का, त्यांनी परस्पर सांगितलं, हेही गेले. म्हणून त्या ठिकाणी आज्ञा पालनाचं जे काही महत्व आहे ते आपल्याला
इथेही लक्षात येतं. आणि जेवढी ती आज्ञेमध्ये तुम्ही राहाल, आज्ञा विचाराल, तेवढं त्याचं मार्गदर्शन होईल. तुम्ही जर का विचारलं आम्ही स्थान वंदन करायला चाललो, विधीच आहे, पण त्याची सुद्धा आज्ञा विचारून जा. मग तिथे जाताना, तिथे गेल्यानंतर काय केलं पाहिजे हा विधी परमेश्वर त्या ठिकाणी निरूपण करतात. डखले चांगदेव भट दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला चाललेले आहेत. आमच्या स्वामींनी त्यांना निरूपण केलं. हे जानो उपाध्याय वगैरे ते चाललेले श्रीप्रभूंच्या भेटीला. आमच्या स्वामींनी त्यांना काय केलेलं आहे, विधीचं निरूपण केलेलं आहे की कशा प्रकारे त्या ठिकाणी विधी करायचा आहे, राहायचं आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे आज्ञा जर का आपण विचारली गुरुजनांना, तर काय होतं, तिथून परत मार्गदर्शन मिळतं, मार्गदर्शन प्राप्त होतं. आणि ती आज्ञा जर का केशवदास आणि पंडित बासांनी विचारली नसती तर, तसेच गेले असते तर, मग म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, आज्ञा विचारली. म्हणजे स्मृतिस्थळामधला हा सुद्धा एक भाग चिंतनीय आहे की मार्गात असताना, परमार्गात असताना किंवा महानुभाव पंथात असताना, तुम्हाला कुठलीही क्रिया करत असताना ईश्वराचं जे वचन वाक्य आहे त्या वचन वाक्याची आज्ञा घेऊन, म्हणजे त्या वचनात ते सांगितलेलं आहे का नाही आहे हे पडताळूनच आपल्याला तो विधी करायचा आहे. पुढची स्मृती येते, अनृत्य भाषण निषेधू, म्हणजे खोटं बोलू नये. याच्याबद्दल आचार्य भटोबासांनी गुरुमुखे त्यांनी काय केलेलं आहे, समस्त मार्गाला निरूपण केलेलं आहे. एक वेळ धर्मवार्ता प्रसंगी भटोबासी म्हणितले. एक वेळ धर्मवार्ता प्रसंगी, ऐकलं वाक्य हे, धर्मवार्ता. स्मृतिस्थळामध्ये कुठेच असं येणार नाही एक वेळ अन्यवार्ता प्रसंगी असं वाक्य येणार नाही. धर्मवार्ता प्रसंगी असंच वाक्य येणार. मग धर्मवार्ता मार्गामध्ये सतत सुरू असते. मार्गामध्ये काय असतं, सगळेजण अभ्यास करायला तिथे आलेले असतात. ते घोकातला प्रश्न असेल, पोथीतला प्रश्न असेल, चिंतनीतला प्रश्न असेल, तिन्ही वेळचे 3 अवसर आहेत. आणि तिन्ही अवसरातनं जे जे काही श्रवण केलं त्याच्याविषयी चर्चा, शंका निर्माण होणं आणि धर्मवार्ता होणं हे स्वाभाविकपणे त्या ठिकाणी घडत असतं. मार्गात राहिल्यानंतर ह्या गोष्टी लक्षात येतात. तसं आपण सुद्धा आपली वेळोवेळी धर्मवार्ता, म्हणजे कमीत कमी धर्मवार्ता ऐकायला आल्यानंतर तरी धर्मवार्ता केली पाहिजे. एरवी समजा तुम्ही कराल की नाही कराल, परंतु जेव्हा धर्मवार्ता ऐकायला येतो आपण, त्यावेळी तरी आपण धर्मवार्तेबद्दल बोललं पाहिजे. आणि अशा प्रकारे आश्रमामध्ये ही धर्मवार्ता सुरू होती. आणि ते सुरू असताना भटोबास म्हणतात, सूरदेसी गोत्री जेसी मार्गीचा परिवारिया आदी करुणी लटिके न बोलावे. खोटं बोलू नये. कुणाशी खोटं बोलू नये? जो आपला सुहृद आहे. सुहृद म्हणजे माहितीये काय, आपल्याविषयी शुभचिंतन करणारे जे असतात ते आपले सुहृद असतात. जसं आई असते, आई ही मुलाची सुहृद असते, शुभचिंतन करणारी असते. म्हणजे मुलगा कसा जरी असला किंवा मुलगा कसा जरी वागत असला आईसोबत, तरी सुद्धा आई त्याचं शुभचिंतन करते, वाईट चिंतन कधी करत नाही. म्हणजे आईसारखं सुहृदत्व या प्रापंचिक याच्यामध्ये कोणी नाहीये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुहृद आपले जर का या जगात कोणी असतील जगामध्ये, तर ते परमेश्वरच आहे. त्यांनी सर्वात प्रथम आपल्याविषयी सुहृदत्व म्हणजे चांगलं विचार आपल्याविषयी केले. आपल्याविषयी चांगले विचार सर्वात आधी कोणी केले असतील तर ते परमेश्वराने केलेले आहे. आणि मग तिथून तमातना काढून आपल्याला इकडे ईश्वर प्राप्तीकडे नेण्याचा प्रयत्न अनंत सृष्टीपासून त्यांचा सुरू आहे. आपण अनेक वेळा ते सगळं दवडलेलं आहे, ईश्वराला उदास केलेलं आहे, खंती आणलेली, पण देवानी मात्र आपली चिकाटी सोडली नाही. ते परत सृष्टीची रचना करतात, परत आपल्याला इथे आणतात, परत ज्ञान देतात, परत सहाय्य करतात, आपण परत ते दवडतो. असं अनंत सृष्टीपासून, अनंत युगां चौकड्यांपासून हे सगळं सुरू आहे. हे काय आहे? सुहृदत्व. आपण एखाद्या 3-4 वेळा एखादी गोष्ट सांगून त्यांनी नाही ऐकली तर आपण मग नंतर त्याची संपर्कच ठेवणार नाही. हे सुहृदत्वाचं लक्षण नाही. परमेश्वर हे जसे तसे सुहृद आहेत. त्यानंतर आपल्याला सुहृदत्व मातेच्या ठिकाणी बघायला मिळत असतं. आणि त्यातल्या त्यात
श्री गुरुजी जे आहेत दैवपैकी मध्ये जर का परत यायचं झालं ईश्वरानंतर, तर ते आहेत श्री गुरुजी असतात, अधिकरण असतात. परमेश्वर परायण आचरणशील व्यक्ती जे आहेत ते सुहृद असतात. कुणाविषयी? एथीचा जो आहे त्याच्याविषयी, त्या व्यक्तीविषयी सुहृदत्व त्यांचं असतं. म्हणजे आपल्याला कुणाकुणाशी खोटं बोलायचं नाहीये, देवाशी खोटं बोलायचं नाही. आणि देवाशी आपण पदोपदी खोटं बोलत असतो. तुम्ही म्हणाल आम्ही कधीच देवाशी खोटं बोलत नाही, तर प्रायश्चितामध्ये आपण 100% खोटं बोलतो बरं का. प्रायश्चित आपण करतो, रडतो, सगळं काय होतं, पण प्रायश्चितात बोललेले शब्द आपण पाळतो का कधी? तुम्ही कधी प्रायश्चिताचं रेकॉर्डिंग केलेलं ऐकलंय का? तुम्ही त्या प्रायश्चितात काय काय बोललेले आहात, काय काय कबूल केलंय देवाकडे अधिकरणांपुढे, ते आपण पाळतो का परत? ते पाळत नाही आपण. तेवढ्या पुरतं तेवढं प्रायश्चित करतो आणि परत जसे ते तसंच आपण होतो. परत नॉर्मल असतो. आपण प्रायश्चित केल्याच्या 8 दिवस तरी आपण त्या प्रायश्चितामध्ये असतो का? दुःखात असतो का? एखाद्या साध्या पेशंटला जर का तुम्ही बघून आले एकदम गंभीर आजारी असलेल्या, तर तुम्ही 8 दिवस त्याच्यामध्येच असता की किती आजार येते, किती आजार आहे. मग प्रायश्चित्त केल्यानंतर 8 तास तरी आपण त्या प्रायश्चितामध्ये असतो का? प्रायश्चित लगेच विसरून जातो. आणि जे जे शब्द आपण देवापुढे कबूल केलेत, अधिकरणांपुढे कबूल केलेत, ते विसरून जातो. म्हणजे आपले जे सुहृद आहेत, परमेश्वर असतील किंवा श्री गुरुजी असतील, त्यांच्याशीच आपण खोटं बोलतो, त्यांच्या पुढे सगळं खोट्या गोष्टी कबूल करतो आणि पाळत त्याच्यातलं आपण काहीच नाही. म्हणून आचार्य म्हणतात जे सुहृद आहेत आपले, त्यांच्याशी खोटं बोलू नका. बाकीच्यांशी खोटं बोलावं लागेल. कशासाठी? धर्मदृष्ट्या खोटं बोलावं लागेल. तुम्ही उपवास करत नाहीत, परंतु त्यांनी जर का विचारलं काय तुम्ही उपवास करता का, आपण हो म्हणायचं, हो करतो आम्ही तर कसे आहोत, देवाने आमच्याविषयी सांगितलं तुम्ही नित्य उपवासी आहे की. नित्य उपवास म्हणजे इंद्रियांना आहारच देत नाही आपण, म्हणजे इंद्रियांना उपवासच घडवतोय आपण. म्हणजे आपण कसे आहोत, त्या इंद्रियांना तो आहार आपण देत नाहीत. येणे अर्थी आपण उपवास करतोच आहे की. आपण वाईट गोष्टींचा उपवास करतो, त्याच्यानंतर निषेध गोष्टींचा उपवास करतो आपण. मग अशा वेळेला कोणी जर का अन्य व्यक्तीने विचारलं तुम्ही उपवास करता का, हो सांगायचं. तुम्ही आमका एकादशी केली का, हो सांगायचं. तेवढ्या पुरतं हो बोलून मोकळं होऊन जायचं. त्यांच्याशी परत नाही म्हटलं की का नाही वगैरे त्याच्याविषयी चर्चा होते. म्हणून अशा वेळेला तुम्हाला काय करावं लागेल, खोटं बोलावं लागेल. तुम्ही जर का गोडाचा परिच्छेद केलेला आहे आणि कोणी म्हटलं का ते गोड घेतलं का तुम्ही, हो म्हणायचं, ठीक आहे. नाही म्हटलं तर परत आग्रह करतील वगैरे, त्याच्यात वेळ जाईल, तर तेवढ्या पुरतं तेवढं हो बोलायचं. परंतु इत्यादी गोष्टी तुमच्या धर्मरक्षणार्थ असतील तर तुम्ही असं थोडंसं खोटं बोलू शकता. म्हणजे ती काही परवानगी देवाने दिलेली नाही, परंतु कुठेतरी धर्मरक्षणार्थ आपण कुशळतेने तेवढ्या पुरतं तेवढं बोललं तर बोललं, परंतु त्याचं प्रायश्चित्त लगेच देवाकडे करता आलं पाहिजे आपल्याला लगेच, की मी इथे कशासाठी का होईना पण मी खोटं बोललो, धर्मासाठी का होईना, देवासाठी का होईना पण मी खोटं बोललो. तर ती जी काही गुणाकारणे मी खोटं बोललो ते उद्या दोषामध्ये त्याचं परिवर्तन होता कामा नये. जसं एखाद्या अशक्त व्यक्ती आहे, त्याला सांगितलं तुम्ही थोडंसं गोड खा, थकून आलेला आहात, थोडं तुम्हाला बरं वाटेल. हे कशासाठी? गुणासाठी, आता अशक्तता निघून जावी म्हणून. पण त्या गोडाची सवय नाही लागली पाहिजे परत, की सतत गोड खात बसणं अशी सवय लागता कामा नये. तशाच प्रकारे खोटं बोललो गुणाकारणे, परंतु उद्या आपल्याला काय होतं, जरठत्व प्राप्त होतं, की त्यावेळेस आपण खोटं बोललो आणि बरोबर कोणाच्याच लक्षात आलं नाही, परत खोटं बोलूया. म्हणजे अवचटही आपण कधीतरी खोटं बोललो आणि त्याची मग परत आवृत्ती होत राहते, पुन्हा पुन्हा खोटं बोलून तो मग दोष आपल्यामध्ये तयार होतो. तर तसं होता कामा नये. म्हणून लगेच प्रायश्चित्तही केलं पाहिजे. तुम्ही दिवसभरामध्ये जे जे काही दोष करता ते काही अशा गोष्टी असतात की ते कराव्याच लागतात. मग त्या वेळेला तुम्हाला देवाकडे संध्याकाळी प्रायश्चित्त केल्या गेलं पाहिजे आणि उद्याच्या दिवशी त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे. कमी प्रमाणामध्ये ती गोष्ट केली पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला काही ठिकाणी असं करावं लागेल.
परंतु जे सुहृद आहेत त्यांच्याशी मात्र खोटं बोलू नका. सुहृदांनी विचारलं 3 वाजता उठता का स्मरणाला? आता नाही म्हटलं तर ते ओरडतील, मग काय करायचं? हो म्हणून टाका, हो उठतो आम्ही. म्हणजे हे काय झालं? खोटं बोलणं झालं. अभ्यास सुरू आहे का? हो. स्मरण सुरू आहे का? हो. गाठी दिसत नाही, मनातल्या मनात चालतं. खूप लोकांच्या हातात गाठी दिसत नाही, त्यांना विचार स्मरण मनातल्या मनात चालतं आमचं. त्यांचं उत्तर ठरलेलं असतं, करतात की नाही करतात देवच जाणे. परंतु जर का ते खोटं असेल तर हो बोलू नये. त्यावेळेला जे आहे ते सांगावं, मी स्मरण करत नाही, स्पष्ट सांगा. कदाचित तुमचं ते खरं बोलल्यामुळे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील आणि कदाचित तुमचं स्मरण हळूहळू का होईना सुरू होऊन जाईल, वाढीस लागेल. म्हणून सुहृद व्यक्ती जे आहेत ते नेहमी आपलं शुभचिंतन बघत असतात. मग जर का तुम्ही म्हटले की माझ्याकडनं हा विधी होत नाही म्हणून तुम्ही त्यांना खरं बोललात, तर ते सुहृद असल्यामुळे ते नुसतं निरूपण नाही करणार, तुम्हाला तुमच्यातलं दोष शोधून काढतील, तुमच्यातलं जे काही अडथळा आहे तो शोधून काढतील आणि तुम्हाला योग्य उपाय पण सांगतील आणि तो विधी सुरळीत सुरू होईल. अशाच प्रकारे तुम्ही जर का सुहृदांना सांगितलं की माझे वचनच पाठ होत नाहीत, हे खरं सांगितलं तर सुहृद तुम्हाला त्याच्याविषयी विनंती ते स्वतःही देवाकडे करतील, तुम्हालाही करायला लावतील आणि जेणेकरून ते पाठांतर होईल अशा प्रकारचा प्रयत्न सुद्धा तुम्हाला उपाय सांगतील. म्हणून सुहृदांशी खोटं बोलू नये. गोत्रजेसी, गोत्र म्हणजे परमेश्वराशी जे गोत्रज आहेत, नुसते श्री गुरुजीच का की नुसते सुहृद का? नाही, परमेश्वराचे जे जे कोणी तुम्हाला भेटतात, आचरणवंत व्यक्ती, स्मरणनिष्ठ व्यक्ती, जे जेही भेटतील त्यांच्याशी सुद्धा खोटं बोलू नये. मार्गीचा परिवारी आदी करुणी लटिकेनं बोलावे. आणि मार्गीचा म्हणजे येथीच्या मार्गामध्ये राहणारा, परमार्गामध्ये राहणारा जो व्यक्ती आहे त्याच्यासोबत सुद्धा खोटं बोलू नये, कारण की तो आपल्या सोबतच आहे रोज. तुम्ही त्याच्याशी खोटं बोलाल आणि कधीतरी पकडल्या जाल आणि त्याला सुद्धा ते कळेल तर तो व्यक्ती नाराज होईल की बाबा येथीचे येत खोटे, म्हणजे इथल्या इथेच खोटं बोलतात आमच्यासोबत आहे, म्हणजे तुमच्या विषयीचं जे सुहृदत्व त्यांच्या मनात असेल ते निघून जाईल. म्हणून मार्गामध्ये सुद्धा एकमेकांशी खोटं बोलता कामा नये. आपण ज्यांच्यासोबत मार्गक्रमण करत आहोत, तुम्ही पदयात्रेमध्ये चालत आहात, तीर्थयात्रेला चाललेले आहात किंवा अभ्यासासाठी थांबलेले आहात एखाद्या ठिकाणी किंवा कुठल्या तरी विधीसाठी म्हणून तुम्ही सोबत आहात, उपदेशी साधू, तर तेव्हा सुद्धा आपण ते आपले तेवढ्यापुरते कोण आहेत? सांगाती आहेत. मग त्यांच्याशी सुद्धा आपण खोटं बोलता कामा नये, त्यांच्याशी सुद्धा खरं बोललं पाहिजे. लटिकेनं बोलावे. लटिके बोलू नये म्हणजे खोटं बोलू नये. आमचे स्वामी सांगतात येत हासताही लटिकेनं बोलावे, म्हणजे मस्करीमध्ये सुद्धा खोटं बोलू नये. मस्करी करा, त्याच्यात थोडंसं खोटंही बोललं तरी चालेल, पण त्या खोट्याला जास्त वेळ देऊ नका. थोडक्यापुरतं तेवढं खोटं बोला मस्करीमध्ये, परंतु लगेच त्याचं निरसन करा. तसं काही नाही बरं का, मी असंच बोललो, लगेच त्याचं निरसन करा, समोरच्याच्या मनातलं काढून टाका. कधी कधी मस्करी खूप दिवस टिकते ती, आणि ते खोटं आपण बोलून बसलेलो असतो आणि त्या व्यक्तीच्याही मनामध्ये तेच राहतं की असं झालं. नंतर मग आपण त्यांना सांगावं तोपर्यंत त्याचं मानसिक कितीतरी नुकसान झालेलं असतं. आणि म्हणून इथे आमचे स्वामी सांगतात येत हसताही लटिकेनं बोलावे, म्हणजे मस्करीमध्ये एखाद्या वेळेस तुम्ही खोटं बोलाल आणि काय होईल? समोरच्याचा जीव जाऊ शकतो. यथा तो ब्राह्मण कोणाशी खोटं बोलला? महाद्वा भक्तांसोबत ते खोटं बोलले, सहज खोटं बोलले बरं का. ते काय आवर्जून असं काय रागाने वगैरे बोलले नाही. ते म्हणाले बघू आज खोटं सांगून बघूया काय होतं ते. आणि खोटं किती वेळ बोलले असतील? 3 वेळ झालं, संख्यावाचक 3 वेळा झालं. पण किती मिनिटं तो चालला असेल? 1 तास चालला असेल का ते? नाही, लगेच त्यांनी विचारलं सत्य? हो सत्य. सत्य? ते म्हटले सत्य. परत तिसऱ्यांदा विचारलं सत्य? म्हणजे सत्य. म्हणजे 2 मिनिटाच्याही आतली घटना आहे सगळी काय. त्यांना असं वाटलं आपण असं बोलू आणि नंतर परत सांगू, असं काही झालेलं नाहीये. ही वेळच त्यांना भेटली नाही.
2-1.5 मिनिटाच्या आतच हे सगळं झालेलं आहे. त्यांनी जेव्हा सत्य असत्य असं सगळं ते जे काही हे केलं, खात्री करायला गेले महानुभाव भक्त, तिसऱ्यांदा सुद्धा तेच उत्तर भेटल्यानंतर लगेच त्यांनी देह सोडून दिला. आता बघा त्यांची परिस्थिती काय असेल त्या ब्राह्मणाची. तो तर मस्करी करायला गेला, परंतु किती मोठी घटना घडली की परमेश्वराचे जे भक्त आहेत त्यांना हे निमित्त झाले त्यांनी देह सोडावं म्हणून. म्हणजे इतकी मोठा प्रसव जोडून ते व्यक्ती बसलेली आहे. आणि प्रसवाचा विषय तर अदृष्टपर आहे. दृष्टपर एका व्यक्तीचा जीव गेला. म्हणजे आता ते तर भक्तच आहेत, आपल्यासाठी ते भक्त आहेत, त्यांची गती एकदम चांगल्याच प्रकारची असणार, तो सगळा भाग वेगळा आहे. परंतु दृष्टपर व्यवहारामध्ये काय झालं, एक फक्त 3 वेळा खोटं बोलल्यामुळे एखाद्याचा जीव जातो, ही कितीतरी मोठी घटना आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी स्पष्टपणे जे सांगितलंय की मस्करीमध्ये सुद्धा खोटं बोलू नये. तुम्ही हास्य मनोरंजनासाठी म्हणून खोटं बोलाल आणि मग त्याच्यामुळे समोरच्याला दुःख प्राप्त होईल, आणि मग तसंही असता कामा नये. म्हणजे कुठे खरं बोलावं आणि कुठे खोटं बोलावं, किती प्रमाणात बोलावं, याचं सर्व काय आहे, ज्ञान आहे. आणि म्हणून इथे सांगितलं की इत्यादी लोकांसोबत खोटं बोलू नये. परी पुढीलाचा मरण प्रवेशी, मग सर्व काळ खरंच बोलत राहावं का? काही जरी झालं, कोणी विचार भाजी कशी झाली, लगेच सांगितलं अजिबात चांगली झाली नाही, आणि देवाने खोटं बोलायला सांगितलं नाहीये, असं असतं का? आता तुम्हाला ज्ञान स्तर तुमचा वाढवल्याशिवाय तुम्हाला हेच कळणार नाही की कधी खोटं बोलायचं नाहीये आणि कधी खरं बोलायचं नाहीये. हे ज्ञान स्तर वाढेल, व्यवहारामध्ये राहाल तुम्ही, तेव्हा तुम्हाला हे कळेल की कुठे खरं आणि कुठे खोटं. त्याबरोबर त्या गोष्टी जमल्या पाहिजेत. सर्व ठिकाणी खरं बोलायचं नसतं आणि सर्व ठिकाणी खोटं बोलायचं नसतं. हे ताळमेळ तुम्हाला जमवता आला पाहिजे. मग इथे सांगितलं की पुढीलाच्या मरण प्रवेशी, म्हणजे जर का तुम्ही खरं बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीचा मृत्यू होणार असेल, मग त्यावेळेला खरं बोलू नये. कारण तो व्यक्ती जेव्हा मरायचा तेव्हा मरेल, परंतु त्याला आपले वाक्य निमित्त होता कामा नये त्याचा जीव सोडायला. त्यांनी मृत्यू व्हावा त्याचा, म्हणून आपण त्या ठिकाणी निमित्त होता कामा नये. आपले शब्द उपयोगी गेले नाही पाहिजेत त्या गोष्टीसाठी. मग त्या ठिकाणी सुद्धा आपण खोटं बोलावं. कधी जर का तुम्हाला कळलं की त्यांनी विचारलं हे आमके आमके दुकान कुठे आहे बरं मांसाहाराचं, आता तुम्ही सांगाल का? पण देवाने सांगितलं खोटं बोलायचं नाही. मग तर आता तिथे तुम्हाला खोटं बोलावं लागेल की मला काही माहिती नाही. म्हणजे तिथे तुम्ही ते उत्तर देऊ शकता. तुम्हाला कळलं हे भांडायला चालले, तिथे सांगू शकता मला काही माहिती नाही. लगेच पत्ता सांगून मोकळं व्हायचं नाही. काही लोक घरपर्यंत सोडून येतील, आता भांडायला चालले का मग चला तिकडे घरीच सोडून येतो तुम्हाला त्यांच्या. तसंही होता कामा नाही. म्हणजे जिथे दोष निर्मिती होणार आहे, म्हणून इथे सांगितलं पुढीलाच्या मरण प्रवेशी, म्हणजे एखाद्याचा मृत्यू होईल. म्हणजे मागे असं झालं की आमच्या आजी होत्या, त्यांना असं ते ब्लड प्रेशर हाय झाल्यामुळे त्यांच्या कानातनं वगैरे रक्त आलं, नाकातनं रक्त आलं. त्या दिवशी पोथी होती मंदिरामध्ये, निरूपण होतं शुक्रवार, भरपूर लोक आलेली. तर ते काय काय लोक बोलायला लागले. तर एका बाईने सांगितलं आमच्या इथे एका माणसाचं असंच झालं, तो मेला. आता तो मेला जरी असेल तरी मला काय सांगावं त्यांनी. म्हणजे समोरच्याला, आता ते मला तर सांगितलं ते आजींच्या समोरच बोलले ते. आता ती व्यक्ती स्वस्थ जरी असेल, दुसऱ्या कुठल्या तरी कारणामुळे त्यांना ते रक्त आलं असेल, पण तुम्ही एकदम असं वाक्य बोलल्यामुळे काय होईल, कदाचित त्यांना जीव जाऊ शकतो घाबरून माणसाचा. म्हणजे कुठे काय बोललं पाहिजे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. कुणीतरी कॅन्सर पेशंट आहे, तुम्ही जाऊन भेटले, हा ह्याच्यात माणूस जगत नाही बरं का, असं त्यांना बोलले तर असं काही नाही बरं का. कॅन्सरवाले पण अनेक लोक जर का त्यांचा देवधर्म त्यांनी चांगला केला, देवाला सगळं समर्पित केलं, तेही भरपूर वर्ष जगतात. असं काही कॅन्सर झाला लगेच माणूस मरतोच असं नाही. परंतु त्याला भेटायला येणारे लोक त्याला खरं बोलून 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 त्याला लवकर पाठवून देतात त्यांना. म्हणजे आपण जर का एखाद्या
अशा कोणी व्यक्तीला भेटायला चाललो तर तिथे सुद्धा तुमचे वाक्य काय असले पाहिजेत, म्हणजे त्याच्या मरणाला तुमचं वाक्य निमित्त होता कामा, हे पण लक्षात घ्या. मरण प्रवेशी अभिलाषिया, एखादा अभिलाषिया व्यक्ती आहे म्हणजे त्याला हाव आहे, सगळं पाहिजे आहे, आणि त्याला जर का तुम्ही खरं बोललात की बाबा या ठिकाणी या घरामध्ये भरपूर सोनं आणलंय बरं का कालच, किंवा पैसा आणलेला आहे कालच, असं जर का तुम्ही खरं बोलले तर, किंवा तो अभिलाषी व्यक्ती आहे, तो त्याच्या अभिलाष पूर्ण करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकतो, तर त्या व्यक्तीसोबत सुद्धा एकदम खरं बोलता कामा नये. तिथे खोटंच बोललं पाहिजे की बाबा आम्ही हे सगळं काही एवढं काय आम्ही हे नाही, म्हणजे त्यावेळेला आपल्याला त्या व्यक्तीसोबत काय बोलता आलं पाहिजे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा व्यक्ती आहे तामस. भटोबासाने तिसरा व्यक्ती कोण सांगितला? तामस व्यक्ती सांगितलं. तामस व्यक्ती सोबत पण खरं बोलू नये बरं कधी. म्हणजे तुम्ही खरं बोललात आणि तो जर का चिडला आणि त्या रागाच्या भरामध्ये तमतमामध्ये त्यांनी जर का काही वाईट कृत्य केलं तर काय होईल? जसं आमचे भटोबास आले तलवार घेऊन, आणि कोण बसले होते? भटोबास तलवार घेऊन आले तेव्हा कोण होते बसले? दादोच बसलेले होते, आई होत्या त्यांच्या भटोबासांच्या, महादाईसा वगैरे उमाईसा होत्या. जसं ते तलवार बघितली दादोस तर बाहेरच निघून गेले, कारण की तामसाप्रती बोलूची नाही, राजस तामसाप्रती बोलूच नाही, शेवाळल्या खडकाचा दृष्टांत, शांत राहावं. आणि मग ते भटोबासांनी तर आल्या त्यांच्या त्या वाहना ज्या आहेत त्या तलवारीने उचलून त्या फेकून दिल्या. ते म्हणाले चपलेचेच हे हाल आहेत तर आपले काय हाल होतील. ते गप्प जाऊन बसले तिकडे. आणि परम आईनी वगैरे समजवल्यानंतर भटोबासांनी म्हटलं बघा ठीक आहे, महात्मे असतील तर येतील मी बोलवल्यानंतर. भटोबासांनी त्यांना बोलवलं. आता ते म्हटले नाही गेलं तर कुठे जाणार मग परत, हे तर मागेच येतील तलवार घेऊन, पेक्षा आता बोलवतायत तर जा. म्हणून घाबरून ते गेले, एक शब्द काही बोलले नाही, प्रतिकार केला नाही, कुठला प्रतिशब्द बोलले नाही, काय नाही, जेवढं विचारलं तेवढं उत्तर देत राहिले. आणि योगायोगाने आमच्या स्वामींचं नाम त्यांच्या मुखातनं निघालं, कोणाच्या? दादोसांच्या. आणि भटोबासांना स्थिती झाली. तिथे पण दादोस घाबरले. ते म्हणाले तुमच्यापासून आनंदाचा संचार होतो. दादोसांनी लगेच मागे पाय घेतलेला आहे, माघार घेतली आहे तिथे. ते म्हणतात माझ्यापासून होईल पण आणि नाही पण होईल, पण आमच्या स्वामींपासून होतच. आपण हो म्हटलं आणि नाही झालं तर मग त्या ठिकाणी तामस व्यक्ती काय करेल, कुठली क्रिया करेल, आणि रागाच्या भरामध्ये तो कुठेतरी जीव घ्यायलाही कमी करणार नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्या वेळेला सुद्धा ते जे तामस व्यक्ती आहे त्यांच्यासोबत सुद्धा काय खोटं, वेळ प्रसंगी खोटं बोलायची वेळ आली तर खोटं बोलावं, पण खरं बोलू नये, हे तारतम्य ठेवायचं. त्यांचा राग कमी झाल्यानंतर मग तुम्ही त्यांना खरं काय ते सांगू शकता. म्हणजे आता आपल्याला या स्मृतीमध्ये खरं बोलावं, कुणाकुणाशी खरं बोलावं ह्याचं पण उत्तर भटोबासाने दिलेलं आहे. आणि कुणाकुणाशी खरं बोलू नये वेळ प्रसंगी. एरवी तर बोललंच पाहिजे खरं, पण वेळ काळ प्रसंग बघून काय केलं पाहिजे ते त्या हिशोबाने मग आपण खरं बोलायचं की खोटं बोलायचं हे सगळं तारतम्य बघून आपण आपल्या तोंडून शब्द आले पाहिजेत. कुणी जर का काही प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचं आध्यात्मिक चिंतन आधी केलं पाहिजे की हा प्रश्न विचारतो आहे, याचं उत्तर आपण काय द्यायचं, हे कशासाठी चालले असतील, काय चालले असतील. कोणी विचारलं की हे कोर्ट कुठे आहे, पोलीस स्टेशन कुठे आहे विचारलं तर आपण लगेच पत्ता सांगायचा नाही, थोडंसं तारतम्य बघायचं आणि मग त्याचं काय उत्तर द्यायचं ठरवायचं आपण, आणि मग ते सांगायचं. तर आपल्याला या स्मृतीमधनं म्हणजे दैनंदिन आपण व्यवहारामध्ये जगताना काय केलं पाहिजे याचं थोडक्यात आपल्याला आचार्य भटोबासांनी आपल्याला या ठिकाणी भरपूर काही निरूपण केलं थोड्या शब्दामध्ये. पुढची स्मृती येते 212 क्रमांकाची. बाई अटन प्रश्नी ग्रामे ग्रामा दर्शन कथन. एक वेळे की बाई आटना निघालिया. एकदा
एक कोणी महिला साध्वी असतील ते आटणाला निघाल्या, तेवेळी तीही भटोबासा ते पुसिले, आणि त्यांनी भटोबासांकडनं ती आज्ञा घेतलेली आहे आटणाला जाण्याची, आणि आज्ञा त्यांना मिळाली, आणि आज्ञा मिळाल्यानंतर आता ते निघालेले आहेत. निघाल्यानंतर आटणामध्ये काय काय कशा कशा पद्धतीने विधी आचरण करायचं आहे त्याबद्दल त्यांनी भटोबासा ते पुसिले, भटोबासांना त्यांनी विचारलेलं आहे. भटो आटन कैसे की जे, आटन कसं करावं बरं, कशा पद्धतीने ते केलं गेलं पाहिजे याबद्दल आम्हाला थोडस निरूपण करा. भटोबासी म्हटले, गावनी गावा जाईजे, गाव गावा ते सांगैल, गावनी गावा जावे. अटन म्हणजे काय, एका गावावरून दुसऱ्या गावाला जाणे. मग एखाद्या गावामध्ये एखाद दिवस किंवा 2 दिवस मुक्काम होऊ शकतो, 4 दिवस 5 दिवसही मुक्काम होऊ शकतो. काही त्या गावामध्ये एखाद्या विधी उपस्थित झाला की आता आपण आज त्या गावाला पोहोचलेलो आहोत आटनादी क्रमे, आणि 2 दिवसांनी तिथे मार्ग येणार आहे, मोठे कोणी अधिकरण येणार आहेत, आणि त्यांना जर का आपण भेटावं आणि भेटल्याने आपला लाभ होतो आहे हे लक्षात आलं तर त्या गावाला आपण 2 दिवस थांबू पण शकतो. म्हणजे हे उचित काही गोष्टी त्याच्यात प्राप्त होत असतील तर त्या लक्षात घेऊन मग आपला आटनाचा जो क्रम आहे तो त्या पद्धतीने सुरू ठेवावा. परंतु सरळ सरळ आटन करत असताना गावोनी गावा जावे, या गावाला आज आपण पोहोचलो तर त्या गावाला पोहोचण्याची वेळ कितीची आहे, मुक्काम करायचंय त्या गावाला, म्हणजे किती वाजता पोहोचलं पाहिजे, 6-7 वाजता, 5 वाजता पोहोचलं पाहिजे. आपण 5च्या पण आधी पोहोचलं पाहिजे ज्या गावाला मुक्काम करायचा. का, कारण की ते गाव नपाळत्याचं आहे का हे माहिती पडलं पाहिजे. जिथे मुक्कामाच्या जागा आपल्याला शोधता आल्या पाहिजेत, कुठे मुक्काम करायचा ते तिथे नपाळता आहे का हे कधी दिसेल आपल्याला, काळोखामध्ये दिसेल का, नाही, उजेड पाहिजे. असं उजेड असेल तर मग आपल्याला तिथे नपाळता आहे की नाही आहे हे कळतं. बरं, नपाळता आहे कळल्यानंतर पुढे काय करायचं, लगेच पुढच्या गावाला निघायचं, कारण की ते गाव पूर्ण विकल्पजनित आहे, देवतेचं अधिष्ठान त्या गावाला आहे, तिथे थांबणं सुद्धा योग्य नाही. पुढच्या गावाला तुम्हाला निघून काळोखाच्या आधी पोहोचता आलं पाहिजे, वस्तीवर म्हणा वगैरे कुठे, म्हणजे तेवढा कालावधी तुमच्याकडे असला पाहिजे मुक्कामाच्या गावी लवकर पोहोचणं. आणि उद्या ज्या ठिकाणी मुक्काम झाला त्या ठिकाणी सकाळचा आपला विधी सर्व विजन वगैरे सगळं आटोपून, स्मरण आटपून लगेच पुढच्या गावाला निघायचं आहे. आणि त्याच्याविषयी पण कुठल्या गावाला किती दिवस थांबावं हे स्वामींनी वचनामध्ये सांगून ठेवलेलं आहे. आणि भटोबासांनी सांगितलं, गावोनी गावा जावे, एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचं आहे. आणि गाव गावा ते सांगेल, गाव गावा ते सांगेल म्हणजे पुढच्या कुठल्या गावाला जायचं याची चौकशी या गावामध्ये करून घ्यायची. कारण की हे कोण आहेत, आटनाला जाणारे कोण आहेत, महिला व्यक्ती आहे. महिला व्यक्तींनी विशेष काळजी घ्यायची असते. जसं महिलांनी एकट्यानेच आटनाला जाऊ नये, कमीत कमी 4 महिलांनी सोबत, कमीत कमी 4 महिला सोबत असल्या पाहिजेत आटनामध्ये. सुरक्षितता वगैरे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ते आटन महिलांनी केलं पाहिजे. आणि म्हणून गाव गावा ते सांगेल म्हणजे पुढच्या गावाची माहिती याच गावात विचारून घ्या. पुढचं गाव जर का विकल्पजनित असेल किंवा अजून तिथे काही युद्ध वगैरे काही चालतं, स्वामी सिंधी नदी दंदी यांच्या गावा न वचावे, म्हणजे अशा काही दोषजनक गोष्टी असतील त्या गावाला जाऊ नये, मग ते थोडी दिशा बदलून दुसऱ्या गावाला जाऊ शकतो. म्हणून गाव गावा ते सांगेल, एका गावाला गेलं की पुढच्या गावाची माहिती बरोबर मिळते. तुम्ही स्थानवंदन करताना एका स्थानाला पोहोचलात तुम्ही की पुढच्या स्थानाला कसं जायचंय तिथे स्थानिक लोकांना विचारा, ते एकदम व्यवस्थित पद्धतशीर तुम्हाला समजावून सांगतील की पुढे तुम्ही अशा पद्धतीने जा. गाव गावा ते सांगेल, भिक्षा करिता घर घराते सांगेल, आणि भिक्षा करताना घर घराते सांगेल म्हणजे ज्या घरी तुम्ही गेलेले आहात त्याच्यावरूनच कळेल की हा विभाग कुठला आहे, हा मांसाहार करणारा भाग नाही. ते एक घर तुम्हाला दुसऱ्या घराची माहिती देतं. शहरामध्ये आता ते कसं राहिलेलं नाहीये, पण गावामध्ये असा एक तो विभाग आहे. एक आळी असेल तर ती आळी
ती तशीच असणार, जिथे कुठल्याही प्रकारचं मांसाहार वगैरे केल्या जाणार नाही, अशाच प्रकारचा तो विभाग असतो. घर घरात ते सांगेल म्हणजे बरोबर एका घरावरून पुढचं घर कुठलं असेल हे बरोबर आपल्या लक्षात येतं. म्हणजे ते विकल्पजनित तर असतंच समजा काही, परंतु ते मांसाहार करणारं वगैरे असं घर नसावं हे पाहणं ते महत्वाचं आहे. म्हणून भिक्षाकरिता घर घरात ते सांगेल. मग ते आटना निघाली, आणि त्या मग आटनाला निघालेले आहेत. किती जणी निघाल्या वगैरे असा काही उल्लेख आला नाही, परंतु काही महिला चालल्याच असतील, त्यांच्या सोबतच या गेल्या असतील, आणि त्याच्याविषयी त्यांनी वैयक्तिक पहिल्यांदाच आटन त्यांचं असावं म्हणून त्यांनी भटोमासाना आटनाविषयी इथे माहिती विचारली. आणि इथे गावागावात ते सांगेल, भिक्षाकरिता घर घरात ते सांगेल. म्हणजे एक तर आता आपण जो अर्थ घेतला तो व्यावहारिक दृष्ट्या घेतलेला आहे, परंतु इथे अदृष्टाचं साह्य जे आहे ते अदृष्टाचं साह्य बरोबर तुम्हाला या गावाला गेले की दुसऱ्या कुठल्या गावाला जायचं आहे त्याची स्फुर्तरूपता ते करून देणार. चुकीच्या गावाला तुम्हाला अदृष्ट नेणार नाहीत, चुकीच्या ठिकाणी नेणार नाहीत. एखाद्या ठिकाणी जर का ते युद्ध सुरू असेल, तर काही दंगल सुरू असेल, तर तिकडे तुम्ही जाणार नाही, बरोबर इकडच्या इकडे अदृष्ट तुम्हाला योग्य रस्ता दाखवेल. किंवा घर घरात ते सांगेल. आता अदृष्टपर अर्थ आपण घ्यायचा की जर का तुम्ही आमक्या घरी गेलात, ते घर सोज्वळ आहे, पण पुढच्या घरी हिंसा झालेली असेल तर आपल्याला माहितीये का, ते मांसाहार करत नाही कोणीच, परंतु त्या घरी कोणीतरी आत्मघात करून घेतला असेल, आपल्याला माहितीये का, ते कोणी सांगेल का आपल्याला? असं नाही सांगणार. परंतु कदाचित अदृष्टपराचं साह्य होईल आणि त्या घरी आपण भिक्षाच मागणार नाही, आपण पुढच्या घरी जाऊ. ते भिक्षेला गेलो तरी तिकडून लवकर भिक्षा येणारच नाही, आणि मग आपण पुढच्या घरी जाऊ, त्या घराची भिक्षा आपोआप टळेल. येणे उपलक्षणे अदृष्टपर काय करतं, तुम्ही जेव्हा आटनादी क्रियेला नित्यविधीला निमित्तविधीला जाता तेव्हा बरोबर काय होतं, अदृष्टपर जे परमेश्वर आहेत ते त्यावेळेला साह्य करतात, आणि बरोबर आपल्याकडनं कुठल्याही प्रकारची चूक दोष घडत नाही याची काळजी, घडू नये आपण घ्यायची काळजी, आणि घडत नाही हे अदृष्टपर आपली काळजी घेतात. अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण 210, 211 आणि 212 अशा 3 स्मृत्या यांच्यावर आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.